अधिकृत उमेदवार आदरणीय आढळराव पाटील साहेब याचबरोबर व्यासपीठावरील संबंधित व्यासपीठ मित्रो, लोकसभेचे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस असे गेले, संभ्रमात गेले की कुणाला तिकीट भेटते, आपला अधिकृत उमेदवार कोण असणार आहे आणि आम्हाला कुणाच्या बरोबर जायचे किंवा आपल्याला कुणाला मतदान करायचे. आम्ही देखील खूप संभ्रमात होतो. पण नंतर जसं आढळरावांचं तिकीट त्या ठिकाणी डिक्लेअर झालं, अतिशय अभिमान वाटला. जसं आता दादांनी सांगितलं, तुमचे चेअरमन मित्र, बल्लाळवाडी गावामध्ये एकमेव गाव असं आहे की ज्या गावामध्ये लोकसहभागातून करोडो रुपयाच्या स्कीम आम्ही मुंबईकरांच्या आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून राबवल्या. ज्या ज्या वेळेला आम्हाला आढळराव पाटील साहेबांची मदत लागेल त्या त्यावेळेला आम्ही साहेबांबरोबर जायचो. एक वेळेला प्रसंग असा आला का साहेबांकडे आम्ही एक सभागृहाच्या कामाच्या निमित्ताने गेलो. दादांनी कॅबिनमध्ये बसून आम्हाला सांगितलं की मित्र हो, मला एवढा निधी येतो आणि एवढी गावं माझ्याकडे, याची वजाबाकी बेरीज केली तर तुमच्या गावाला फार कमी निधी येईल. म्हटलं दादा, तुमचं काम आमच्या गावात पाहिजे आणि आम्ही मुंबई करण्यासाठी मुंबईवर आलो. दादांनी चहाचा कप उचलला आणि दादा बोलत बोलत आमच्यापर्यंत आम्हाला किचन मध्ये घेऊन गेले आणि किचन मध्ये घेऊन गेल्यानंतर दादांनी पीएला बोलावून सांगितलं पत्र द्या. मंडळी, 1 महिन्यामध्ये त्या ठिकाणी सभागृहाचं काम चालू झालं. आमच्या गावामध्ये बल्लाळ सुखात प्रतिष्ठान सामाजिक संस्था गेली 25 वर्ष आम्ही त्या ठिकाणी गावामध्ये काम करतो आणि संस्थेच्या माध्यमातून एक स्मरणिका आम्हाला काढायची होती. मी आदरणीय गोले साहेबांना फोन केला, माझा फोन त्यांनी काही घेतला नाही. त्यांच्या पीएला मी फोन केला. पीएने सांगितलं मला वेळ नाही, तुमचं म्हणणं मला व्हॉट्सअपवरती टाईप करून पाठवा. मी पहिलं मराठी टाईप करून पाठवलं, म्हटलं कळलं नाही की काय, मग इंग्लिश मध्ये टाईप करून पाठवलं. मला उत्तर काय आलं नाही. परंतु नंतर मी काय त्याचा पिछा सोडला नाही. परंतु त्याच दिवशी मी आढळराव पाटील साहेबांच्या पीएने एक छोटासा मेसेज पाठवला, अशी संस्था असं काम करते, आमच्या स्मरणिकेमध्ये तुझा शुभ संदेश हवाय. मित्रांनो, 1 तासामध्ये साहेबांकडून आम्हाला शुभ संदेश आला. सांगायचं तात्पर्य असं की सामान्य माणसाची कामं काय मोठी नसतात. बल्लाळवाडी गावानं 3.5 किलोमीटरवरती साधारणतः 35 लाख रुपये खर्च करून गावासाठी पिण्याच्या पाण्याची स्कीम राबवली. अखंड महाराष्ट्रामध्ये अभिमानाने सांगू शकतो फक्त बल्लाळवाडी गाव आहे. आणि ती स्कीम राबवल्यानंतर आम्हाला असा वाईट अनुभव आला की एमएससीबी कडे आम्हाला डीपी मिळाली नाही. आमचे सरपंच या ठिकाणी संजय नायकोडी बसले. आम्ही पहिली प्रतीक्षा केली 4-6 महिने. नंतर आमच्या सरपंचांनी आपल्या आमदार साहेबांना फोन करून सांगितलं, साहेब अशी अशी आमची या ठिकाणी कुचंबना झालेली, आम्हाला डीपी नाही. आमदार साहेबांनी त्या एमएससीबीच्या ऑफिसरला फोन केला आणि मित्रांनो 2 दिवसामध्ये डीपी बसली. ही सामान्य माणसाची काम आहे आणि ज्यावेळेला सामान्य माणसाची कामं होतात त्यावेळेला सामान्य माणूस अतिशय प्रामाणिकपणाने त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभी राहतो. मला एका निमित्तानं सांगायचं, मी कोणाचं या ठिकाणी नाव घेऊन त्या आपल्याला प्रचाराच्या विरोध जाणार नाही. परंतु जर आपण आढळरावांचं काम जर बघितलं मित्रांनो, तर मला 40 माझं 48 वय आहे. 48 वयामध्ये आपला जो आलेला रिंग रोडचा प्रोजेक्ट, आपलं अष्टविनायक असेल, ओझर असेल, लेणद्री असेल, ओतूर असेल, जुन्नर असेल, हा आपला अजूनही 50 वर्षाचा प्रोजेक्ट झाला नसता. असा फार मोठा प्रोजेक्ट साहेबांच्या माध्यमातून झाला. पुन्हा नाशिक रेल्वे साहेबांना सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा केला, म्हणून पुन्हा नाशिक रेल्वेची गाडी आपली थोडी गावाला पुढे गेलेली आणि ती पुढे जाणारच आहे 100%. मित्र, ही कामं आहेत आपली. आपल्या तालुक्यामध्ये नवीन आपल्या बाजूच्या तालुक्यामध्ये आलेलं विमानतळ आपलं ते देखील होणार होतं. साहेबांनी खूप त्या ठिकाणी पाठपुरावा केला, पण दुर्दैवाने ते आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये गेले. साहेब, ते जर विमानतळ आपल्या खेड तालुक्यात झालं असतं, ते 3 तालुके या ठिकाणी सरळ झाले असते, त्याचा फार उपयोग आपल्याला झाला असता. असो, जास्तीचं काही बोलणार नाही. मी मुंबईत जातो, कधीतरी गावाला येतो, सामाजिक कामांमध्ये आम्ही भाग घेतो. त्यावेळेला सामान्य माणसाबरोबर चर्चा केल्यानंतर प्रत्येकाच्या मनातून आम्हाला जाणवतं की उमेदवार कसा असावा. आणि म्हणून अतिशय तळमळीने यासाठी या ठिकाणी सांगावं वाटतं की तरुणांना लाजवेल असं काम आढळराव पाटील साहेबांचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, आपण सगळ्यांनी त्यांच्या बरोबर एक ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आणि साहेबांना या ठिकाणी खासदार म्हणून आपण निवडून दिले पाहिजे. असो, जय हिंद, जय महाराष्ट्र.